नमस्कार, गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। आजचा आपला व्हिडिओ कशावर आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल। शेवटी महाराष्ट्राचा महासंग्राम संपला। ज्या लोकांच्या मनात भावना होती की बीजेपीच्या विरोधात, शिंदेच्या विरोधात आणि अजित पवार यांच्या विरोधात महाराष्ट्रातलं जनमत जाईल, पोल सुद्धा खोटे ठरले। कोणी म्हणत होतं ईव्हीएम मशीन हे झाल्यावर हॅक केलाय, पण ह्या सर्व तकलादू गोष्टी आहेत। ईव्हीएम मशीन हॅक हा सारा फेक नेरेटिव्ह आहे आणि देवाभाऊला लाडक्या बहिणी आणि त्यांनी आणलेल्या योजनेने वाचवलं। सोपे मॅन्डेट नाही आहे, म्हटलं 132 बीजेपी, 55 शिंदे आणि 41 अजित पवार। ज्या सीट शरद पवारला लोकसभेत मिळाल्या तेवढ्या सीट त्यांना आमदारकी याच्या इलेक्शनमध्ये मिळाल्या। काँग्रेसला असं वाटत होतं की आपल्याला चांगलं मॅन्डेट भेटेल, पण काँग्रेसही 16वर थांबली आणि थोडीशी प्रगती उद्धव साहेब सेने यांनी केली। एक कमाल वाटतंय की नारायण राणेची दोन्ही पोरं एवढे वाह्यात पोरं निवडून येतात। रवी राणा निवडून येतो, बच्चू कडू पडतो, अमरावतीत यशोमती ठाकूर पडतात, दर्यापूरमध्ये 50,000चा लीड हा 15-16 येतो। म्हणजे लोकांच्या मनात आहे तरी काय। मी जेव्हा जनमानसातलं आज हे मॅन्डेट पाहिल्यानंतर कौल घेतला, तर काही लोकांचं म्हणणं असं आलं की जो 70 वर्षात काँग्रेसने भारताचा विकास केला नाही, तो विकास मोदीने 10 वर्षात केला। त्यामुळे जनमानसात ही बीजेपी रुजवली गेली। हिंदू हिंदू करून ते जरी मतं मिळत असतील, पण कधी कधी विचार येतो की एवढं मॅन्डेट का? जिथं असं वाटत होतं की महायुती सरकार हे नेस्तानाबूत होईल, तिथे 222 वर ते पोचतात। म्हणजेच कुठंतरी जनसामान्य लोकांना त्यांनी वापरलेले फंडे किंवा ते करत असलेल्या आणत असलेल्या योजना ह्या बरोबर वाटतात। शिंदेंनी जे सांगितलं होतं की माझा एकही आमदार करू देणार नाही, त्यांचे आमदार आहेत त्यापेक्षा आमदार वाढले, आज 55 आमदार झाले त्यांचे। मग सहानुभूतीची उद्धव ठाकरेची लाट गेली कुठं? शरद पवारचा करिश्मा गेला कुठं? अशा अनेक गोष्टी या महाराष्ट्रात प्रश्न चिन्हांकित करायला लागले। पैसे त्यांनी बाबा पैसे दिले, तर माझं असं म्हणणं की तुम्ही पैसे, तुमची जवळ पैसे होते, तुम्ही पैसे लोकांना द्यायला पाहिजे होते। पण आज माणिकराव ठाकरे यांनी खूप पैसा वाटला, पण तेही तिथं पराभूत झाले। शिंदेचे सेनेचे 55 आले, म्हणजे हे 55 जे आले यांना उद्धव साहेब ठाकरे यांचे विचार पटले नाहीत म्हणून ते बीजेपी सोबत गेले आणि जेवढे गेले होते सर्व ताकदवर डबल निवडून येतात। हा एक अचंबा वाटतो। म्हणजेच त्यांची नाड ही जनमानसासोबत जोडलेली आहे। एक शहाजी बापू जर सोडला तर शिंदेचा एकही आमदार पडला नाही ना। शरद पवारची स्ट्रॅटेजी तिथं खरी ठरली ना, उद्धव साहेबांची तिथं सहानुभूती कामा पडली। अजित पवारची पत्नी ही लोकसभेला पडते आणि 1 लाख मताधिक्यानं अजित पवार तिथे निवडून येतो। म्हणजे जे गेलेले अजित पवार सोबत आहेत यांचं बरोबर होतं का? आज शरद पवार यांच्यावर सुद्धा शंका व्हायला लागते की अजित पवार यांना शरद पवारांनीच पाठवलं होतं काय? आज बीजेपीची कंडिशन एवढी स्ट्रॉंग झाली आहे का त्यांना जशी पाहिजे तशी बाकीच्यांची जरूरत नाही, कारण की 132 आणि 138 जास्त अंतर नाही आहे। ते अजूनही एखादा पक्ष फोडून या बाकीच्यांना वाऱ्यावर सोडू शकतात, पण ते करतील नाहीत। आज सर्वीकडे बीजेपीचा बदलामी झालेली आहे, तरी बीजेपी निवडून येतोय। प्रामुख्याने केलेल्या
कामाचं किंवा जे मोदी सरकार आहे यांचे निर्णय हे लोकांना पटतात असं म्हणण्यास काही हरकत नाही. येणारा काळ हा उद्धवसाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी फार कठीण राहील. कारण त्यांचा खूपच बोजबार वाचला. आज विदर्भात फक्त शिवसेनेला 1 सीट मिळतंय आणि ते सीट उद्धव साहेबांनी स्थानिक पातळीवर दिलेल्या निष्ठावान शिवसेनेच्या कार्यकर्त्याला दिली म्हणून ती वाचली. पण तिचंही मॅन्डेट कमी झालं. जे 50,000 तिचं लोक समजत होते ते फार कमी झालं. खरंच या महाराष्ट्राच्या निकालांनी आपल्याला काय शिकवलं? कितीही दादागिरीवाले जर असले, ते जर दादागिरी असते तर जनमानसात जे लोकांच्या कामे पडतात तेच विजयी होतात. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नवनीत राणा यांचे पती रवी राणा. ते आज बदलांजली झाले असतील. त्यांचा उमेदवार सुद्धा अपक्ष होऊन त्यांनी सेकंडवर आणला आणि त्यांना ज्यांना पाळायचे होते, मग ते यशोमती ठाकूर असो, बच्ची कडू असो, त्यानंतर अभिजित अडसोळ असो, फक्त त्यांच्या हातातून एकच सीट सुटली, सुलभा खोडके. खरंच हे जनमत ना ईव्हीएम हॅक केली त्याचं आहे ना कशाचं आहे. हे जनमत बीजेपीचे जे धोरण आहेत हे जनसामान्य लोकांना पटतात. म्हणूनच आज बीजेपी नाही आतापर्यंत तेवढं त्यांना मॅन्डेट नव्हतं त्याच्यापर्यंत पोहोचली 132 पर्यंत. हे बीजेपीचे, शिंदे सेनेचे, अजित पवारचे, त्यानंतर शरद पवार, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव यांचे जे निवडून आलेले आमदार आहेत या सर्वांना शुभेच्छा. आणि या मतदारांनी हे सुद्धा दाखवून दिलं की महाराष्ट्रातले दिग्गज नेते यांना भुईसपाट केलं आणि तेही सामान्य माणसांनी. खरंच या निवडणुकीत अशी अपेक्षा कधी केलीच नव्हती. आज पोल सुद्धा खोटे ठरले. म्हणजे बीजेपी जे पाऊल टाकत आहे हे व्यवस्थित टाकत आहे का? शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याचाही त्यांच्यावर काही फरक पडला नाही. एवढं मोठं मॅग्नेट देणं ही साधी गोष्ट नाहीये. कुठंतरी बीजेपीचं केलेले कार्य हे लोकांना पटत आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. धन्यवाद. गन्ना कफाना युट्यूब चॅनल प्रस्तुत गणेश साखरे. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करायचं विसरू नका.